नमस्कार, कविता स्वयंपाकघरमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाचे दिरडे किंवा ह्याला तुम्ही आंबोळी पण म्हणू शकता। आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि कविता स्वयंपाकघरला नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। गव्हाच्या पिठाचे दिरडे बनवण्यासाठी इकडे मी मिक्सिंग बाउल घेतलेला आहे। त्यामध्ये आता हे 1 वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते टाकायचं आहे। रवा घेतलाय अर्धी वाटी, ते पण मिक्स करायचं त्याच्यामध्ये। आणि 1 चमचा मी बेसन घेणार आहे, चवीपुरतं मीठ आणि 2 चमचे तांदळाचं पीठ टाकणार आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे। गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या पटकन होतात, ते व्यवस्थित मिक्स करून गव्हाच्या पिठाच्या गुठळ्या होतात ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे बॅटर 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा व्यवस्थित मुरला जाईल। हे गव्हाच्या पिठाचे दिरडे तुम्ही टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता। हे गव्हाच्या पिठाचं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यावरती त्यामध्ये थोडंसं मी भाज्या घेतलेल्या आहेत। 1 ते 2 चमचे मी बारीक असे चिरून गाजर घेतलेला आहे ते टाकलंय। कांदा थोडासा घेतलेला आहे, तो पण साधारण 2 चमचाभर आहे छोटा। अर्धा कांदा मी चिरून घेतलाय, बारीक चिरून घ्यायचा, तो पण टाकलेला आहे। हिरव्या मिरच्या घेतल्यात 2 ते 3। तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकला तरी चालेल। कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे, ती पण टाकलेली आहे। तुम्हाला ज्या भाज्या आवडतात ते तुम्ही टाकू शकता। यामध्ये शिमला मिरची पण बारीक करून तुम्ही टाकू शकता, तुम्हाला जर आवडत असेल तर, किंवा बीट वगैरे। बीट टाकल्याने त्याचा कलर चेंज होईल, थोडा रेड। आता हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे। मिश्रण 10 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, तोपर्यंत आपण भाजीची तयारी करू त्यासोबत खाण्यासाठी। बटाट्याची भाजी बनवण्यासाठी इकडे मी 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत। ओलं खोबरं घेतलंय छोटी अर्धी वाटी, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही टाका, आम्हाला भाजीमध्ये खोबरं लागतं म्हणून मी घेतलेलं आहे। आणि 1 टोमॅटो बारीक चिरून घेतलाय, 4 ते 5 मी लसूण पाकळ्या बारीक चिरून घेतले आहेत, 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्यात बारीक चिरून, कढीपत्ता थोडासा, 4 बटाटे मी उकडवून त्याची सालं काढून घेतली आहेत आणि त्याचे पीस करून घेतले आहेत छोटे छोटे तुकडे। इकडे भाजी बनवण्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलेला, त्याच्यामध्ये 4 चमचे तेल टाकलंय। तेल गरम झालं की त्यामध्ये राई टाकायची आहे आणि राई व्यवस्थित तडतडायला द्यायची आहे। मिरची, कढीपत्ता आणि लसूण अर्धा ते 1 मिनिट तेलामध्ये परतून घ्यायची आहे आणि मग कांदा टाकायचा आणि कांदा पण तेलामध्ये नरम व्हायला द्यायचा आहे। टोमॅटो टाकल्यावर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे, साधारण 1 चमचाभर, आणि मिक्स करून घ्यायचं आहे आणि टोमॅटो हलकासा नरम व्हायला द्यायचा आहे। टोमॅटो नरम झाला की त्यामध्ये थोडीशी पाव चमचापेक्षा कमी हळद टाकायची आहे आणि हळद पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। 1 चमचा मी सफेद तीळ टाकलेला आहे, तुमच्याजवळ असेल तर तुम्ही जरूर टाका। बटाट्याच्या भाजीत टाकल्याने बटाट्याची भाजी खूप टेस्टी लागते। आणि उकडून घेतलेले बटाटे आहेत ते टाकूया आणि व्यवस्थित असे कांदा टोमॅटोमध्ये बटाटा आणि तीळ मिक्स करून घ्यायचे आहेत। ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते पण टाकूया आणि व्यवस्थित असं पुन्हा आपण मिक्स करून घेऊ। मिक्स करून झालं की स्लो गॅसवरती झाकण ठेवून 3 ते 4 मिनिटं ठेवून द्यायचं आहे, म्हणजे बटाट्याला व्यवस्थित अशी हळद मीठ वगैरे लागलं जाईल। हे बघा 3 ते 4 मिनिटं झालेले आहेत। आता आपण बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ती टाकूयात
ही बघा मस्त अशी बटाट्याची भाजी बनवून तयार आहे आपली। बटाट्याची भाजी तर आपली बनवून झालेली आहे। त्याचबरोबर साईडला मी इकडे चटणी पण बनवून घेतलेली आहे खोबऱ्याची। त्यासाठी हिरवी मिरची, ओलं खोबरं, थोडीशी रोस्टेड चणा डाळ, मीठ आणि लिंबू, कोथिंबीर पिळून मी हिरवी मिरची हे सर्व मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे। चटणी बनवून घेतलेली आहे आणि त्याला फोडणी दिलेली आहे राई आणि कढीपत्त्याची थोडंसं तेल टाकून। मस्त अशी आपली चटणी बनवून तयार आहे गव्हाच्या धिरड्यासोबत खायला। हे बघा, या मिश्रणाला आता साधारण 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत। घट्टसर झालेलं आहे। यामध्ये आता 1 ग्लास मी पाणी टाकून घेत आहे। थोडं अजून हलकंसं पातळ पाहिजे म्हणून मी हे पाणी टाकून घेतलेलं आहे। आपण घावण्याचं वगैरे कसं मिश्रण बनवतो पातळ तसं पाहिजे। हे बघा, व्यवस्थित पुन्हा मिक्स करून घेऊ। गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवण्यासाठी इकडे मी भिडं गरम करत ठेवलेलं, त्याला आता थोडंसं तेल लावून घेऊयात। भिड्याच्या जागेवर तुम्ही नॉनस्टिक तवा पण वापरू शकता। भिडं गरम व्हायला द्यायचं आहे तेल लावून। हे बघा, भिडं गरम झालेलं आहे। आता आपण जे मिश्रण घेतलं ते मिक्स करून या पद्धतीने भिड्यावर असं मिश्रण सोडून घ्यायचं आहे। हे बघा, छोटे छोटेच बनवून घेते आहे असे आणि अर्धा ते 1 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे। हे बघा, अर्धा ते 1 मिनिट झालेले आहे। मी झाकण काढून घेतलं। आता एका साईडने हे परतून घेऊयात। हे बघा, मस्त असे निघले जातात बघा। आणि दुसऱ्या साईडने पण 2 ते 3 मिनिटं शेकून घ्यायचं आहे। हे बघा, मस्त असे गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून तयार आहेत। याच पद्धतीने मी बाकीचे सर्व गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून घेणार आहे। हे बघा, मस्त असे मऊसूत गव्हाच्या पिठाचे धिरडे बनवून तयार आहेत। सेम अशा आंबोळ्यासारखे दिसत आहेत ना बघा। तुम्ही हे टिफिनसाठी किंवा नाश्त्यासाठी पण बनवू शकता। त्यासोबत बनवली आहे बटाट्याची भाजी आणि चटणी। आणि तुम्हाला माझी जर रेसिपी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा। आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर लाईक शेअर करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। बाय बाय।